शिवाय नमस्तुभ्यं. बघा, श्रावण महिना सुरू झालेला आहे. इच्छापूर्ती करण्यासाठी जशा ब्रह्मांडीय दिव्य शक्ती आपल्याला भरभरून मदत करत असतात आणि त्याद्वारे आपल्याला त्या शक्ती फक्त अनुभव घ्यायचा असतो. त्या ब्रह्मांडीय दिव्य शक्तींशी एकरूप होण्यासाठी जसे आपल्याला नंबर मदत करतात. आत्ता 777 पोर्टल झालेला आहे. त्याच्या अगोदर 369 पोर्टल झालेला आहे. बऱ्याच जणांना त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत आहे. अशीच एक आज मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे. माझी जर ही टेक्निक तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही आपल्या जवळच्या लोकांना लाईक करा, शेअर करा. माझ्या या व्हिडिओखाली तुम्ही नक्की कमेंट करा. मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. पीस रेकी ही फॅमिली आहे. जवळपास आता 5 वर्ष होतील पीस रेकी फॅमिलीला. मी स्वतः रेकी मास्टर होऊन मला 26 वर्ष या 17 जुलै 2025ला झालेली आहेत. माझ्या ग्रेट रेकीच्या मास्टर वासंतीताई अभ्यंकर यांचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक रेकी गुरु आणि त्याचबरोबर आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराजांचा मी ध्यास घेतलेला आहे. त्यांचे मला आशीर्वाद मिळत आहेत. तर त्यांच्या आशीर्वादानेच मला असं वाटतं की विविध गोष्टी मला अनुभवायला येत आहेत. तर त्याच्यामध्ये तुमची इच्छापूर्ती करण्यासाठी काही अशा गोष्टी असतात की त्या आपण गोष्टी करायला लागलो की त्या आपण म्हणतो ना की एक रिच्युअल्स तुम्हाला करावे लागतात, कर्म करावे लागतात. ते रिच्युअल्स आपण जर व्यवस्थित फॉलो केले तर त्या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीशी आपली कनेक्टिव्हिटी होतेच. तर त्याच्यामधलंच आज एक रिच्युअल मी तुम्हाला सांगणार आहे. ते आहे सॉल्ट वॉटर मॅनिफेस्टेशन. म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये जर तुम्ही काही गोष्टी केल्या त्या मिठाचं पाणी घेऊन तर तुमची गोष्ट पूर्ण होण्यासाठी ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती तुम्हाला कशी मदत करते ते आपण बघूया. तर पाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर पाणी हे खूप आपण म्हणू शकतो की सेन्सिटिव्ह आहे. की जसं आपलं हे शरीर तयार झालेलं आहे ते पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश म्हणजे पंचतत्व. या पंचतत्वांवर आधारित आहे आपली शरीरामधली चक्र आणि त्या चक्रांवर आधारित आहे आपला पंचकोश. म्हणजे बघा, पंचकोश त्याच्यामध्ये आहे आपला अन्नमय कोश. म्हणजे आपलं हे जे स्थूल शरीर तुम्हाला दिसतंय तो आहे अन्नमय कोश. त्याच्यावर आहे आधारित तो आहे प्राणमय कोश. म्हणजे ज्या प्रकारचं अन्न आपण ग्रहण करतो त्याप्रमाणे प्राण व्हायला लागतात, तो प्राणमय कोश. आणि ज्याप्रमाणे आहार म्हणजे जे खाण्याचे पदार्थ तुम्ही घेता, म्हणजे आपण म्हणू शकतो की सात्विक आहार घेतला की आपलं मन पण सात्विक व्हायला लागतं. सातत्याने आपल्याला चांगलेच विचार यायला लागतात. आपल्याद्वारे दुसऱ्यांचं कल्याण होऊ दे हा विचार आपला खूप दृढ होतो. तर तो आहे आपला मनोमय कोश. अतिशय महत्त्वाचा. जेव्हा सातत्याने आपण चांगलेच विचार करतो ती वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्ती तिचे आपल्याला भरभरून अनुभव द्यायला लागते किंवा आशीर्वाद द्यायला लागते असं आपण म्हणू शकतो. त्याच्यावर आधारित आहे तुमचा विज्ञानमय कोश. अतिशय महत्त्वाचा असलेला हा विज्ञानमय कोश. विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला व्हायला लागते. तर विज्ञानमय कोश जेव्हा रेकीची दीक्षा तुम्ही घेता तेव्हा तुम्ही जे काही काम करत असाल त्याच्यामध्ये तुमची प्रगती व्हायला लागते, तुमची कार्यक्षमता वाढायला लागते, शरीरातली चक्र तुमची बॅलन्स व्हायला लागतात, शरीरातला रक्तधातू तो सक्षम व्हायला लागतो. त्या रक्तधातूवर आधारित असलेले पृथ्वी तत्वरूपी प्रत्येक हाडांना बळकटी मिळायला लागते. आणि मग त्याच्यावरच त्याला जोड आहे जलतत्वाची. जलतत्व पण उत्तमरित्या काम करायला लागतं, जे विसर्जन क्रियेशी संबंधित आहे. त्याच्यावर आधारित आहे मग तुमचा आपण म्हणू शकतो की अग्नीशी संबंधित असलेले मणिपूर चक्र. अग्नितत्व छान काम करायला लागते. मग आपण म्हणू शकतो की चंद्रतत्व म्हणजे शीतलता पण आपल्या शरीराला गरजेची आहे. जिथे अग्नितत्व तिथे शीतलता पण पाहिजे. तर चंद्रतत्व पण खूप छान काम करायला लागते.
त्याच्यावर आधारित आहे. शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू, ते वायू पण खूप छान काम करायला लागतात आणि त्याच्यावर आधारित आहे आकाश तत्व. जेव्हा हे सगळे बाकीचे तत्व छान काम करत असतात आणि जेव्हा सातत्याने आपण एकही क्षण वाया न घालवता दुसऱ्यांचा विचार करून काहीतरी चांगल्या गोष्टी करत असतो, त्यावेळेस आकाश तत्वरूपी आपले विचार व्हायला लागतात आणि त्याप्रमाणे ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे रेकीचे आशीर्वाद आपल्याला मिळतातच. असा आहे आपला पंचकोश. त्याच्यामधला शेवटचा कोश आहे तो आहे आनंदमय कोश. आपण आनंदमय कोशामध्ये सातत्याने राहायला लागतो. बघा, जेव्हा आपले मन खूप आनंदी असते, उत्साही असते, खूप चांगल्या गोष्टी आपल्याकडनं घडायला लागतात आणि जर किंतु परंतु सतत आपल्या डोक्यामध्ये विचार असतात, तेव्हा आपल्याला म्हणजे जर आपल्यामध्ये जर आजूबाजूला जर वातावरण चांगलं नसेल तर आपोआपच विचार पण आपले बदलायला लागतात. म्हणून सातत्याने सतत त्या चांगल्या विचार असलेल्या लोकांमध्ये आपल्याला राहायला लागतो आणि त्याप्रमाणे त्या एनर्जीज आपल्याकडे यायला लागतात. मी म्हणते की दैवी ब्रह्मांडीय रेकीचे तर आशीर्वाद मिळतात, आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली आपल्याकडनं काम करून घ्यायला लागतात. चांगल्याचं गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण घेऊन यायला लागतो. त्याच्यामधलीच आजची टेक्निक आहे. आपण म्हणू शकतो की इच्छापूर्ती तुमची इच्छा पूर्ण करा तुमचं ह्या सॉल्ट वॉटर मॅनिफेस्टेशनद्वारे. सॉल्ट वॉटर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आहे तर आपण म्हणू शकतो की मिठाचं पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर बघा, तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की जलतत्व हे खूप सेन्सिटिव्ह आहे. पाण्याला ज्याप्रमाणे आपण तीर्थ म्हणून पाणी घेतो, जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे आपण आभार मानतो रेकीमध्ये आणि आपल्याला माहिती आहे की मग त्या नद्या आपल्याला भरभरून त्यांचे आशीर्वाद द्यायला लागतातच. तर असाच एक आशीर्वाद आहे आणि आपल्याला माहिती आहे की मीठ म्हणजे सॉल्ट. मिठामध्ये अशी एक शक्ती आहे की नकारात्मक ऊर्जा घालवून टाकण्याची शक्ती. तर मीठ आपल्याकडे आजी आपल्या ज्या आहेत तर आपल्याला माहिती आहे की जुनी लोक आपली किंवा माझी आई पण दृष्ट काढताना बरोबर मीठ मोहरी हातात घेऊन त्या याच्याने आपली नजर काढतात आणि अगदी तो एक 5 मिनिटाची ती रिच्युअल आपण म्हणतो किंवा ते कर्म आहे, आपली आई करते वगैरे किंवा आपली आजी करायची. तर ते कर्म केल्यामुळे काय होतं की जसं मी म्हटलं की चांगल्या शक्ती आपल्या आजूबाजूला असतात, तशा नकारात्मक गोष्टी पण आपल्या आजूबाजूला असतात. नकारात्मक गोष्टींचा जर प्रभाव वाढला तर आपल्या आधी सूक्ष्म शरीरावर त्याचे परिणाम होतात, म्हणजे आपल्या शरीराच्या जे बाहेर ऑरा आहे त्याच्यावर परिणाम होतो आणि मग तो परिणाम आपल्या ह्या स्थूल शरीरावर होतो. तर तो काढून टाकण्यासाठी मिठाचा वापर होतो. म्हणजे मिठामध्ये ती अशी काही जादुई शक्ती आपण म्हणू शकतो की त्याद्वारे नकारात्मक ऊर्जांपासून आपल्याला लांब राहायला मदत होते. म्हणून जे वारंवार जे सतत त्यांना नकारात्मक विचार येतात किंवा आपण म्हणू शकतो की आजारी पेशंट असेल कोणी पण, तर त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सातत्याने थोडंसं मीठ टाकायचं, खडे मीठ सहसा टाकायचं किंवा सी सॉल्ट आपण ज्याला म्हणतो, तर ते मीठ सातत्याने टाकायचं की त्याद्वारे नकारात्मक गोष्टींपासून लांब राहण्यासाठी मदत होते. तर अशीच ही नकारात्मकता काढून टाकण्यासाठी तुम्ही सॉल्ट वॉटर तयार करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी करणार आहात की त्याद्वारे तुम्हाला अनुभव यायला लागतात. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, छान सहसा काचेचा ग्लास घ्यायचा आहे. काचेचा ग्लास घ्या, बॉटल घ्या, बाऊल तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हे बाहेर तुम्ही घेतलेलं आहे. आत्ता मी इथे तुम्हाला दाखवायला काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि आता बघा मी घेतलेलं आहे इथे मीठ. तुम्हाला मी दाखवू शकते की हे पहा, खडे मीठ मी घेतलेलं आहे इथे आणि हे खडे मीठ घेऊन मी या पाण्यामध्ये टाकत आहे. तुम्ही छान खडे मीठ याच्यात घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. हे झालं तुमचं सॉल्ट वॉटर तयार. आता हे सॉल्ट वॉटर तयार केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला तयार करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती आहे जिला खूप त्रास होतोय किंवा एखादी आजारी तुमच्या घरामध्ये व्यक्ती आहे किंवा आपण म्हणू शकतो की
नकारात्मक ऊर्जांचा ज्यांना त्रास होतोय, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे की त्या व्यक्तीसाठी तुम्ही इथे आता तयार करणार आहात. त्या व्यक्तीला त्रास नको व्हायला म्हणून तुम्ही काय करायचं आहे की ह्या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही त्या हे असं तुम्ही चिठ्ठी घ्यायची आहे. आता माझ्याकडे हे होतं चिठ्ठी, तर मी याच्यावर नाव टाकणार आहे. तुम्ही कोणाचंही नाव टाकू शकता, आपल्या आईचं नाव टाकू शकता, कोणाला तब्येतीचा त्रास असेल त्याचा, किंवा बिझनेसमध्ये कोणाची ग्रोथ होत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही त्याचं नाव तिथे टाकायचं आहे. आणि नाव टाकून मग तुम्ही काय करायचं आहे, ह्या चिठ्ठीच्या मागे तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल, समजा ती व्यक्ती जर आजारी असेल तर ती एकदम ठणठणीत आहे, म्हणजे ती व्यक्ती बरी झालेली आहे अशा याच्यात तुम्हाला चिठ्ठीच्या मागे लिहायचं आहे. इथे तुम्ही चिठ्ठीवर नाव लिहिलेलं आहे आणि मग त्या चिठ्ठीवर नाव लिहून तुम्ही लिहायचं आहे की तुम्हाला जी कुठली गोष्ट वाटते, समजा कोणाची एक्झाम असेल तर त्या एक्झाममध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे किंवा बिझनेस अतिशय उत्तमरित्या सुरू आहे. तुम्ही जी काही गोष्ट लिहिणार आहात ती पॉझिटिव्ह याच्यामध्ये तुम्हाला लिहायची आहे. इथे कुठेही तुम्हाला नकारात्मक. आणि मग ही बघा, ही चिठ्ठी घेऊन तुम्ही या पाण्यामध्ये टाकणार आहात. बघा तुमचं इंटेन्शन तुम्ही याच्यात टाकलेलं आहे. रेकी साधकांनी काय करायचं आहे, रेकी साधकांनी बघा आपला हात ठेवायचा आहे या पाण्याच्या ग्लासवर ज्याच्यासाठी लिहिलं आहे. आता तुम्ही जे रेकी शिकलेले आहेत त्यांनी रेकीची मनापासून प्रार्थना करायची आहे. सगळ्या आपल्या रेकी गुरूंचे खूप आभार मानायचे, आध्यात्मिक गुरूंचं स्मरण करायचे, त्यांना डोकं टेकून नमस्कार करायचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. माझे रेकीचे ग्रँड मास्टर, रेकी मास्टर डॉक्टर मिका ओसवे, वासंतीताई, गेल ॲक्झेलेरॉड, या सगळ्यांचे मी खूप आभार मानते. सगळ्या दैवी शक्तींना आवाहन करते, या वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्तीला आवाहन करते की माझ्याद्वारे ज्या व्यक्तीसाठी आत्ता मी ही चिठ्ठी केलेली आहे तिचं एकदम छान होऊ दे, किंवा ती जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने. बघा असं तुम्ही हात ठेवलेला आहे. हात ठेवून तुम्ही मॅनिफेस्ट करत आहात, सांगत आहात. आणि ही हात ठेवून तुम्ही मॅनिफेस्ट केलेली आहे. आणि बघा तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, तुम्ही ज्याच्यासाठी ही केलेली आहे ती व्यक्ती समोर आणा. आणि तुम्ही ती जर ती आजारी असेल तर म्हणा एकदम छान ती पूर्ण बरी झालेली आहे. बिझनेस आहे, बिझनेस खूप तुमचा छान चालतो आहे, अशा त्या फिलिंगमध्ये तुम्ही राहायचं एवढं स्ट्रॉंगली. आणि ह्या ठिकाणी मी सांगते की ज्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास नाही आहे त्यांनी अजिबात ही गोष्ट करू नका. ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच ही गोष्ट करायची आहे. आणि ज्यांचा ह्या ब्रह्मांडमध्ये असलेल्या विविध शक्तींवर विश्वास आहे अशाच लोकांनी ही गोष्ट करा. आणि बघा जेव्हा आपण ही चिठ्ठी लिहून यात टाकतो, आता ही चिठ्ठी लिहून तुम्ही तुमचा हात त्याच्यावर ठेवलेला आहे. आणि वैश्विक शक्तीचं ज्यांना रेकी जे शिकलेले आहेत त्यांनी रेकीची प्रार्थना केलेली आहे. रेकीची प्रार्थना म्हणूनच आता तुम्ही इथे काढणार आहात पाण्याच्या ग्लासवर रेकीचं चिन्ह. जे रेकी शिकलेले नाही आहे त्यांनी फक्त ओम काढा. रेकी शिकलेल्यांनी शिवशक्ती आहे म्हणून ओम काढायचं आहे. आणि मग बाकीचे रेकीचे चिन्ह काढायचे आहेत. जसं आपण काढू शकतो की चोकुरे काढा, कार्मिकचं चिन्ह काढायचं आहे, हॉंशा झाशोनेन, हॉंशा झाशोनेन, हॉंशा. मग सेहेकीचं चिन्ह काढा तुम्ही, सेहेकी, सेहेकी, सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी. आता 3च्या पुढचे जे चिन्ह मिळालेले आहेत त्याच्यामध्ये चिन्ह आहे जोनार आहे, हार्त आहे आणि हालू आहे. आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जर कोणाला मागच्या जन्माचा त्रास होत असेल तर त्यावेळेस तुम्ही तिथे जोनार काढा, नाही तर हार्त काढा. आपली जवळची व्यक्ती आहे, आपली मुलं आहे
त्यावेळेस तुम्ही हार्त काढू शकता, आईला द्यायची त्यावेळेस हार्त काढू शकता. जर तुम्हाला इथे हालू चिन्ह काढायचं असेल तर ते मेंटल एनर्जी संबंधित आहे, तुम्ही हालू काढू शकता. तर ह्या तिन्ही चिन्हांपैकी तुम्ही हे चिन्ह काढायचं आहे. ते चिन्ह काढा आणि ते चिन्ह तुम्हाला तिंदा म्हणायचं आहे. जसं चोकोरे आपण तिंदा म्हणतो, हॉन्शा झाशोने सेहेकी म्हणतो, किंवा हार्त असेल तर आपण हार्त 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 म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर जे मास्टर आहेत त्यांनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह याच्यावर काढायचं आहे. आणि मग मास्टरचं चिन्हाचं तुम्ही DKMचं जोरात उच्चारण करा. मग ते उच्चारण करून आता तुम्ही या पाण्यावर हात ठेवून तुम्ही म्हणायचे की ही माझी जी काही इच्छा आहे, ज्या व्यक्तीसाठी आहे, ती ह्या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर आध्यात्मिक गुरूंच्या आशीर्वादाने, दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादामुळे ती इच्छा पूर्ण झालेली आहे. बघा, जेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवून तुम्ही ब्रह्मांडाला सांगता तुमची इच्छा पूर्ण होतेच, त्या व्यक्तीला जर काही त्रास होत असेल तर तो त्रास निघून जाण्यासाठी मदत होते. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि बघा, हे तुम्ही तुम्ही ग्लास ठेवून द्यायचा आहे. आता तुम्ही याच्यावर तुम्ही एक डिश ठेवू शकता. हे तुम्ही पाणी ठेवायचं आहे ते 24 तासाकरता तुम्ही ठेवू शकता, 7 दिवसांकरता ठेवू शकता, मग तसंच तुम्ही 15 दिवसांकरता ठेवू शकता, महिनाभरासाठी ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, समजा 7 दिवस ठेवलं आणि 7 दिवसात जर इच्छा पूर्ण झाली तर 7 दिवसानंतर तुम्ही ते पाणी छान तुमच्या झाडाला वगैरे, तुमच्याकडे कुंड्या असतील, बाग असेल तर तिथे तुम्ही ते पाणी टाकून द्यायचं आहे. जर तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर तुम्ही पूर्ण सातत्याने रोज तुम्हाला आणि हे ॲफर्मेशन्स द्यायचे आहे पाण्यावर. जे रेकी झालेलं आहे त्यांनी तर द्यायचेच आहेत, पण जे रेकी साधक नाही आहेत त्यांनी रोज त्या पाण्यावर ओम काढायचं आहे. तुमची इच्छा ब्रह्मांडाला सांगायची, ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आभार मानायचे आहेत. आणि एक मी फक्त सांगायला विसरले की तुम्ही जेव्हा हे पाणी बाजूला ठेवून देता तर सहसा तिथे कोणाचा टच नाही झाला पाहिजे तुमच्याशिवाय. तर तुम्हीच तिथे, म्हणजे तुम्हाला माहिती की ती जागा कुठे, तुम्ही त्या ठिकाणी तिथे ठेवून द्यायचं आहे पाण्याचं. आणि रोज या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आभार मानायचे आणि रोज एक सहसा वेळ ठरवून द्यायची आहे. समजा सकाळी तुम्ही करत असाल तर सकाळच्या वेळेला तुम्ही रोज तिथे रेकीचे ॲफर्मेशन्स द्या, ओम काढा. जे रेकी शिकलेले नाही त्यांनी पण ओम काढा आणि तुम्ही म्हणायचं की ह्या पाण्याद्वारे ती व्यक्ती एकदम छान झालेली आहे, ठणठणीत झालेली आहे. किंवा तुम्ही एक्झामबद्दल लिहिलं असेल तर त्यांना यश मिळालेलं आहे आणि चांगले मार्क मिळालेले आहेत असं तुम्ही सांगू शकता. आणि मग तुम्ही म्हणायचे की थँक्यू डिव्हाइन किंवा थँक्यू युनिवर्स, या ब्रह्मांडीय शक्तीचे तुम्ही आभार मानायचे. थँक्यू डिव्हाइन, थँक्यू युनिवर्स म्हणून रोज तुम्हाला ही गोष्ट करायची सातत्याने. मी तुम्हाला म्हणते की पहिले 24 तास, मग 7 दिवस, मग तुम्हाला 15 दिवस, महिनाभर तुम्हाला हे करावं लागणार. एक महिन्याभरानंतर तुम्ही सहसा पाणी बदलू शकता. हे पाणी टाकून द्यायचं आहे. परत तुम्ही पाणी, ती समजा इच्छा पूर्ण झाली नसेल तर तुम्हाला परत तशी चिठ्ठी तयार करून तुम्हाला त्या सॉल्ट वॉटरमध्ये टाकायची आहे. तर बघा, शिवशक्ती स्वरूपा असलेलं मला असं वाटतं की मी प्रत्येक गोष्टीमध्ये शिवशक्ती बघण्याचा प्रयत्न करते. जलतत्वामध्ये मी बघते की मा नर्मदा मैया जी शिवकन्या आहे, तर मला असं वाटतं की नर्मदा मैया ती आशीर्वाद देतेच आणि ती माझ्याकडनं या काही गोष्टी करून घेते. नर्मदा मैयाचे मला भरपूर आशीर्वाद मिळत आहे. तिच्या आशीर्वादामुळे, शिवशक्तीच्याच आशीर्वादामुळे माझी लागोपाठ 3 वेळेला चैत्र उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा झालेली आहे. तर बघा, ही शिवशक्ती आपल्याला आशीर्वाद देतेच. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही आपल्या जवळच्या लोकांना ह्या शिवशक्तीबद्दल माहिती द्या. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण तुम्हाला नवीन नवीन आयडिया देण्यात येतील. खूप छान आमची पीस रेकी फॅमिली आहे आणि या पीस रेकी फॅमिलीमध्ये ग्रेट रेकी मास्टर आहेत. आत्तापर्यंत शिवशक्तीच्या आशीर्वादाने माझ्याकडनं 42 रेकी मास्टर झालेले आहेत. जवळपास 250च्या वर माझ्या रेकीचे अटेनमेंट झालेले आहेत. पीस रेकी फॅमिली हा आमचा जो व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे त्यात आत्ता फक्त 200च लोक आहेत.
पण हा ग्रुप फॉर्म होण्या अगोदर ज्या मी रेकी अटेंडमेंट्स केलेल्या आहेत त्या लोकांशी माझा अजून कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. कारण मी जेव्हा रेकी शिकले होते तो होता 1999चा काळ, आणि त्यावेळेस माझ्याकडनं जे रेकी आधीचे साधक झालेले आहेत त्यावेळेस टेलिफोन होते, आणि जे माझं सातत्याने जे कर्म आपण म्हणू शकतो माझ्याकडनं जे सुरू झालं ते 5 वर्षापूर्वी सातत्याने ऑनलाईन ऑफलाईन मी रेकीचे क्लास घेते. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्या लोकांशी मी आता हळूहळू कनेक्ट होईल. काही लोक ऑलरेडी कनेक्ट होत आहेत पीस रेकी फॅमिलीमध्ये. तर असे हे ग्रेट रेकी मास्टर असलेला आमचा ग्रुप, त्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते ज्यांच्याद्वारे भरभरून काम होत आहे. त्यांचे पण क्लासेस सुरू आहेत, आणि शिवाय प्रत्येक रेकी मास्टर काहीतरी योगदान देत आहे या ग्रुपमध्ये. जसं रेकी हिलिंग ग्रुपमध्ये सातत्याने कोणाला कोणाला रेकीचे पेशंट्स सुरू आहेत. तर असे मला असं वाटतं की शिवशक्ती आमच्याकडनं ते कर्म करून घेत आहे, माझ्या रेकी मास्टर्सकडनं करून घेत आहे. तर माझी ही पीस रेकी फॅमिली आणि दत्तगुरू महाराजांचा जो ग्रुप आहे, तर खूप छान असा आमचा हा ग्रुप आहे, आणि याच्यामध्ये दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. कलियुगामधला दत्तगुरू महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद शिवल्लभ महाराज यांच्या ह्या ग्रुपमध्ये जर कोणाला ॲड व्हायचं असेल तर नक्की मला तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही मेसेज टाकू शकता कमेंटमध्ये, आणि तुमचा फोन नंबर पाठवू शकता. तर मी नक्की तुम्हाला व्हॉट्सॲपच्या माझ्या ग्रुपला ॲड करते, ज्याच्यामध्ये दत्तगुरू महाराज त्यांची अनुभूती आपल्याला देतातच. तर खूप सुंदर चैतन्य स्वरूप असलेले हे दत्तगुरू महाराज, आणि त्यांचा आशीर्वाद आणि ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद जेव्हा आपण सोबत सदैव त्यांच्या संपर्कात असतो या आशीर्वादांच्या, तेव्हा आंतरिक शक्ती वाढून आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतातच. हा माझा ह्या 26 वर्षामधला अनुभव मी तुम्हाला सांगू शकते. टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्याला यायला लागलेला आहे, आणि नक्की तुम्ही सॉल्ट वॉटर टेक्निक करा, ज्याद्वारे थोड्या अधिक प्रमाणात सगळ्यांनाच नकारात्मक ऊर्जांचा त्रास होत असतो. तर कोणालाही या नकारात्मक ऊर्जांचा त्रास होऊ नये, त्यांच्यावर जी संकट येणं असेल त्याची तीव्रता एकदम कमी होऊन जावी, अशी माझी दत्तगुरू महाराजांना प्रार्थना. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री शिवाय नमस्तुभ्यं.